राम मंदिर आहे तर ते आपल्यासारख्या संत महंतांच्या मार्गदर्शनाखाली उभं राहिलं आणि त्याचं व्यवस्थापन पण तुम्ही सगळे सक्षमपणे करत आहात. पण देशातली अशी अनेक मंदिरं आहेत, उदाहरणार्थ तिरुपती बालाजी आहे, तुळजापूर आहे. तर या देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. तर अशी मंदिरं पण आपल्यासारख्या संत महंतांच्या ताब्यात यावीत, आपलं व्यवस्थापन असावं असं वाटतं का? भारतीय परंपरेनुसार विद्येच्या क्षेत्रावरती आणि मंदिरांच्या क्षेत्रावरती शासनाचं कुठल्याही प्रकारचं आधिपत्य नसलं पाहिजे हे आवश्यक आहे. शासनाचं त्यावरती आधिपत्य असणं हा अंकुश समजा आपल्या भारतीय राज्यघटनेप्रमाणे कोणी मान्य केला असेल तर तो सर्वांच्यावरती सारखा असायला हवा. म्हणून माझी सर्वात पहिली मागणी ही आहे, सर्वात पहिली आवश्यकता या देशाची ही आहे की समान नागरिक कायदा सर्वांच्या करता लागू झाला पाहिजे. कुठल्याही प्रकारचं वैशिष्ट्य कुणालाही त्याच्या संप्रदायामुळे उपासना पद्धतीमुळे मिळता कामा नये. समान नागरिक संहिता हा या सर्वांच्यावरचा उपाय आहे. स्वामीजी, आता यंदा सरकारने अर्थसंकल्पामध्ये आध्यात्मिक पर्यटनाला भर दिलेला आहे आणि अनेक मंदिरांचं सरकार डागडुजी करत आहे आणि त्या ठिकाणी विकास कामं केली जातात. तर त्याच्या जोडीला वस्त्रसंहिता, आचारसंहिता असं पण काही लागू केलं जावं का त्या स्थळांचं पावित्र्य टिकवण्याच्या दृष्टीने असं केंद्रीय स्तरावर? हे बघा, सरकारला पावित्र्याची चाड असली पाहिजे. आपण काय करतो आहोत याचं भान असलं पाहिजे. कुठल्याही मंदिर किंवा तीर्थस्थळाला पर्यटन क्षेत्र बनवत असताना त्याच्यावरती निर्बंध असले पाहिजेत. त्या ठिकाणी काय काय चालेल, काय काय चालणार नाही याची त्या ठिकाणी आपल्याला ग्वाही दिली गेली पाहिजे. मला तर या गोष्टी अनेक प्रकारे नीटपणे एकदा मांडाव्याशा वाटतात. कारण पर्यटन स्थळ झालं की त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या अनाचाराला उधाण येतं आणि अशा प्रकारचा कुठलाही अनाचार त्या ठिकाणी होणार नाही. त्या ठिकाणी मद्यपान केलं जाणार नाही याची पहिल्यांदा ग्वाही द्यायला हवी, ही आवश्यक गोष्ट आहे. सरकारी काम अशाच प्रकारचं असतं असं कधी कधी मला जाणवतं. आमचं महाराष्ट्राचं सरकार मला फार आवडतं, पण याही चांगल्या सरकारनं शाळेमध्ये अंड्यांची सुरुवात का केली हा मला प्रश्न पडतो आहे. आणि त्यामुळे कधी कधी मला लोकमान्य टिळकांचा तो अग्रलेख आठवतो, सरकारचं डोकं ठिकाण्यावरती आहे का, अशा प्रकारचा अग्रलेख त्यांनी लिहिला होता. आणि त्यामुळे ज्या सवयी आपल्या पुढल्या पिढीला लागू नयेत त्या सवयींचं कुठल्याही प्रकारे बीजारोपण सरकारकडनं होता कामा नये. चांगल्या घरातल्या मुलांनाही अशा प्रकारे मांसाहाराकडे प्रवृत्त करण्याकरता अशा गोष्टींचा दुरुपयोग होईल. आणि म्हणून सरकारवरती अनेक प्रकारचे निर्बंध सरकारनं स्वतः घालून घेतले पाहिजे, यामध्ये सौजन्य आहे. अबुधाबीमध्ये मंदिर उभं राहतंय, मोठं मंदिर उभं राहतंय अबुधाबीसारख्या ठिकाणी, इस्लामी देश आहे. तर हिंदू संस्कृतीचा एक जगभर पाऊलखुणा होत्या असं ते त्यातून एक दिसतं. तर त्याविषयी थोडं सांगा. हिंदू संस्कृती ही विश्वव्यापक संस्कृती आहे. आम्ही कधीही कोणाचा द्वेष केला नाही. आता काही लोकांना द्वेषच शिकवला गेला आणि ते त्याला बळी पडले, याला आमचा उपाय नाही. अशा द्वेषाला सामर्थ्यानं उत्तरही द्यावं लागतं. पण आम्ही तर सबे भूमि गोपाल की इसमें अटक कहा, जिसके मन में खटक रही वही अटक रहा, असं गुरु गोविंद सिंगांनी म्हटलं. त्याप्रमाणे सगळ्या विश्वालाच आध्यात्मिक चेतनेमुळे एकत्व आम्हाला जाणवतं. आणि या वैश्विक कुटुंबामध्ये हे विश्वची माझे घर ऐशी मती दयाची स्थिर असं जर माऊलींनी म्हटलं तर आपल्या घराघरामध्ये कुठे मतभेद असतील तर ते शांततेनं मिटवले पाहिजेत. त्याकरता संघर्षाची आवश्यकता नाही. हिंदूंचा हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन सगळीकडे पसरावा आणि या दृष्टीनं या स्वामीनारायण मंदिराचा उपयोग होईल असं मला वाटतं. हिंदुत्व याचा अर्थ हिंदुइझम असा होत नाही, हिंदूनेस असा होतो. त्यामुळे काही प्रकारच्या सद्गुणांचा विकास म्हणजे हिंदुत्व. कुणालाही आपापल्या उपासना पद्धतीमध्ये राहून सुद्धा हिंदुत्वाचा आलंब घेता येतो हे लोकांना कळलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात आपण आणून दिलं पाहिजे आणि त्याकरता आपण प्रयत्नपूर्वक सावधानीनं पावलं उचलली पाहिजेत.